नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहूया की आपण झटका मशीनचं इन्स्टॉलेशन कसं करत असते. तर मी सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो, मशीन दाखवत जाऊ. ही 8 kVची मशीन आहे आणि आपण जाणून घेऊ की इन्स्टॉलेशन कसं करत असते. तर सर्वप्रथम तुम्ही बघून घ्या, मशीनच्या मागे मी तुम्हाला दाखवून देतो की हे दोन प्रकारचे यामध्ये कनेक्शन दिलेले आहे. एक राहतो आपला काळा कलरचा जो राहतो तो राहतो अर्थिंग, आणि एक जो लाल कलर राहतो तो राहतो फेज. तर अर्थिंग कसा द्यायचा ते बघूया आपण. बघा, आपण इथे गड्डा केलेला आहे 1 ते 1.5 फुटाचा, तुम्हाला दिसत असेल. हे जे आहे हे आपला गज आहे. इथे 1 ते 1.5 फुटाचा आपण इथे गड्डा केलेला आहे. त्यामध्ये मीठ, कोळसा आणि तांब्याची जी एक प्लेट टाकलेली आहे आणि वर एक गज काढलेला आहे आणि त्याला एक तार लावलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथे तर बघा, आपण इथे साधा तार वापरलेला आहे. तर तुम्ही इथे 1.18चा तार पण वापरू शकता, जेणेकरून काय होईल की तुमचा अर्थिंग जो राहील तो चांगला राहील. आणि जर तुम्ही जेवढा चांगला अर्थिंग दिला तेवढंच चांगला तुम्ही समोर झटका पण चांगला लागतो. त्यानंतर आपण फेसमध्ये पाहूया. फेन्सिंगमध्ये आपण जे इथे केबल वापरलेला आहे हा DI केबल म्हणतात याला. हा प्रॉपर म्हणजे यामधून जो आपण काय म्हणतो याला करंट जो राहतो तो ड्रॉप होत नाही. ठीक आहे. तर परत बघा, एकदा सांगून देतो की काळ्या याला जो राहतो तो अर्थिंग राहतो आणि लाल याला जो राहतो तो आपला फेज राहतो, जेणेकरून आपण याने झटका व्यवस्थित देऊ शकतो. हा जो काळा जो राहतो कनेक्शन जे राहते हे जमिनीमध्ये द्यावं लागते अर्थिंग. ठीक आहे. काही मशीनमध्ये लोक एक खाली लावतात एक वर लावतात ताराला, तर तसं नाही आहे. आपल्या मशीनमध्ये जो काळा कलरचा आपण ह्या ब्लॅक दिसत आहे कनेक्शन, हे अर्थिंगचं कनेक्शन आहे. बघा, आपण इथे अर्थिंग दिलेलं आहे. सर्वात आधी तुम्ही पाहून घ्या की आपण इथे डेमो सेट बनवलेला आहे झटका मशीनचा. हे तुम्ही पाहू शकता. याला आपण इन्सुलेटर आणि कॉर्नर लावलेले आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला दाखवून देतो की आपण इन्सुलेटर कशा प्रकारे लावलेले आहे. हे बघा, इथं आपण हे लोखंडी पोल वापरल्यामुळे आपण काय केलेलं आहे, इन्सुलेटरला नाही का मागून नट लावलेले आहे. हे तुम्हाला दिसत असेल, याला नट लावलेले आहे. ठीक आहे. पण आता तुमच्याकडे जर लोखंडी पोल नसेल, तुमच्याकडे जर लाकडाचा पोल असेल, तर तुम्ही हे जे 2 छिद्र तुम्हाला दिसत आहे ना, इथून तुम्ही तार टाकून पेंचिसने त्याला कसू पण शकता. ठीक आहे. आणि अशा प्रकारे जे आहे तुम्हाला यामधून तार टाकायचा आहे तुमचा फेन्सिंगचा. बघून घ्या. ठीक आहे. बघा, इथे आपण कॉर्नरतून सुद्धा लावलेलं आहे. कॉर्नर आपण इथे 2 प्रकारचे लावलेले आहे. तुम्ही असंही सुद्धा तुमचं हे फेन्सिंग करू शकता. अशा प्रकारे 2 प्रकारचे लावून तुम्ही कॉर्नर. आणि त्यानंतर वर बघा, इथं पण हा पण एक प्रकार राहतो. अशा प्रकारे तुम्ही कॉर्नर लावू शकता. 2 प्रकारचे जर तुम्ही असे कॉर्नर लावत असाल तर तुम्हाला एक बघा असं कनेक्शन द्यावं लागेल त्यासाठी. ठीक आहे. आणि फक्त सिंगलच लावायचं असेल तर तुम्हाला असं कनेक्शन द्यायची काही आवश्यकता नाही आहे. तर आपण आता पाहू की आपण फेन्सिंग कशी केलेली आहे. बघा, आपले हे जे 2 पदर तुम्हाला दिसत आहे, म्हणजे 2 जे तार दिसत आहे, आपण नाही का याला एकाच याला जे इथे आहे एकाच याला आपण फेन्सिंग केलेली आहे, म्हणजे आपला करंट दिलेला आहे, फेज दिलेला आहे. त्यानंतर हे जे 2 तार आहे हे वरचे, हा आणि हा, याला बघा इथून दिलेला आहे आपण. ठीक आहे. तर तुम्ही असे तुकडे लावून सुद्धा करंट देऊ शकता, जॉईंट मारू शकता तुमच्या याला. अखंड जर पदर असेल, तुमचे अखंड पदर असले तर तुम्ही फक्त एका याला देऊ शकता, जसं आपण इथे हे लावलेलं आहे. पण जर तुम्ही तुकडे करून देत असाल वेगवेगळ्या, तर वेगवेगळ्या तारांसाठी तुम्हाला असं मधामध्ये इथून सपोर्ट द्यावा लागेल. ठीक आहे.